राज ठाकरे आज मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार। राज्यातल्या विविध विषयांवरती राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 4 आणि 5 ऑगस्टला सोलापूरच्या दौऱ्यावर। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार। सिल्लोडमधल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। तर योजना बंद पाडण्यासाठी सावत्र भावांचा प्रयत्न सुरू, शिंदेंचा हल्लाबोल। मुंबई उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्यास नकार। त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारला मोठा दिलासा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत। पात्र महिलांचे मराठी भाषेमधले केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जातील। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून स्पष्ट। लाडकी बहीण योजनेला कोट्यवधी महिलांचा प्रतिसाद, त्यामुळे महाविकास आघाडी भयभीत। संजय राऊत यांच्या आरोपांना भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचं उत्तर। आगामी विधानसभा निवडणुका महायुती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये लढणार। राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांची एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये माहिती। अजितदादांमुळेच लोकसभेमध्ये नुकसान झालं नाही, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं मत। माझाच्या 0 आवर कार्यक्रमामध्ये सुनील तटकरे यांचं वक्तव्य। तर 2014 पासून आमची भाजपशी युतीची चर्चा सुरू होती, तटकरेंची माहिती। पुढची 5 वर्ष शेतकऱ्यांना वीज माफी देणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा। वीज माफी दिली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, नाशिकमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। वेश बदलून दिल्लीला जात होतो याचे पुरावे दिले तर राजकारण सोडेन, अजित पवारांचं वक्तव्य। आरोप सिद्ध न झाल्यास आरोप करणाऱ्यांनी संन्यास घ्यावा, सुप्रिया सुळेंना ओपन चॅलेंज। अजितदादांनी अनौपचारिक बोलताना पत्रकारांना वेषांतर करून प्रवास केल्याचं सांगितलं होतं की पत्रकारांनी विपर्यास केला, हे आधी स्पष्ट करावं। जर पत्रकारांनी विपर्यास केला असेल तर सुरक्षेच्या दृष्टीनं हा गंभीर मुद्दा आहे, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे यांनी घटनातज्ञ उल्हास बापट यांची भेट घेतली। यावेळी रश्मी ठाकरे, विनायक राऊत आणि मिलिंद नार्वेकर सुद्धा होते उपस्थित। पक्ष, चिन्ह आणि आमदार अपात्रतेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू। या संदर्भात उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली। ॲडव्होकेट असीम सरोदे यांची माहिती। तर नार्वेकरांनी निकाल दिल्यानंतर शिंदे गटानं केस दाखल केली की नाटकीपणाचं, सरोदेंची टीका। मराठा आणि ओबीसी समाजामध्ये टोकाचे मतभेद झाले, मात्र आमच्या आरक्षण बचाव यात्रेमुळे वाद शमला, प्रकाश आंबेडकर यांचा दावा। तर वंचितला सत्ता द्या, आम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण देऊ, आंबेडकरांचं आश्वासन। मिटकरी, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडता? गाड्या फोडायच्या असतील तर शरद पवार, उद्धव ठाकरे, शिंदे, फडणवीस यांच्या गाड्या फोडा, प्रकाश आंबेडकर यांचं वादग्रस्त वक्तव्य। हे सुसंस्कृत राज्य आहे, सर्वच नेत्यांनी राज्यासाठी काही ना काही काम केलंय, योगदान दिलंय, त्यामुळे याची गाडी फोड, त्याची गाडी फोड असं विधान करणं योग्य नाही, प्रकाश आंबेडकरांना बावनकुळेंचा सल्ला। जिथे ज्या पक्षाचे आमदार तिथे त्या पक्षाला उमेदवारी मिळावी अशी सगळ्यांची भावना आहे। 2-4 ठिकाणी ऍडजस्टमेंट होऊ शकते। केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातील तिन्ही प्रमुख नेते बसून योग्य निर्णय घेतील, बावनकुळेंची जागा वाटपावरती प्रतिक्रिया। सांगली लोकसभेचा दाखला देत भाजपचे नेते बाळा भेगडे यांचे मावळ विधानसभेमध्ये बंडखोरीचे संकेत। अजित पवार गटाचा प्रचार न करण्याचाही ठराव। आमदार सुनील शेळके यांना भाजपचा तीव्र विरोध। मिटकरी हे राजकारणामधले राखी सावंत, आमच्या नेत्याला पळपुटा म्हणणारे मिटकरीच अकोला विश्रामगृहाच्या बाथरूममध्ये लपलेले होते। मनसेचे अकोला जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांची अमोल मिटकरींवरती टीका। अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्या प्रकरणामध्ये तिघांना पोलीस कोठडी। मनसेचे सचिन गव्हाळे, राजेश काळे यांना 1 दिवसांची पोलीस कोठडी। मिटकरींच्या गाडीवरील हल्ला प्रकरणामध्ये आज 6 जणांना जामीन। अमोल मिटकरी राडा प्रकरण हा मिटकरी आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी प्रसिद्धीसाठी रचलेला कट। नितीन देशमुख यांचा गौप्यस्फोट। नुकतेच निधन पावलेले रमेश परब यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी शरद पवार
परब यांच्या घरी. रमेश परब हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मुंबई विभागीय उपाध्यक्ष होते. राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणार. लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रवीण माने यांनी केला होता अजित पवार गटामध्ये प्रवेश. राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल त्यावेळी कर्जत जामखेडमध्ये MIDCच्या कागदावरती ज्या मंत्र्यांची सही लागेल ती कदाचित आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची असेल, रोहित पवार यांचं वक्तव्य. रत्नागिरीच्या 5 पैकी पारंपरिक 2 विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावेत, तसंच गरज पडल्यास स्वतंत्र विधानसभा निवडणूक लढण्यासाठी देखील तयार. दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मागणीमुळे महायुतीमध्ये दावे प्रतिदावे. महायुतीच्या पाठोपाठ महाविकास आघाडीमध्ये देखील नाशिकमध्ये बिघाडीची चिन्ह. ठाकरे गटाच्या परस्पर उमेदवार जाहीर करण्याला काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा आक्षेप. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून जागांवरती दावा. टोल विरोधामध्ये काँग्रेस आक्रमक. आज पश्चिम महाराष्ट्रामधील सर्व टोल नाक्यांवरती आंदोलन करणार काँग्रेसचा इशारा. शेती नुकसानाचे पंचनामे प्रचलित पद्धतीप्रमाणेच करून लवकरात लवकर प्रस्ताव पाठवावे. प्राप्त झालेल्या प्रस्तावांसंदर्भात तातडीनं निधी मंजूर करण्यात येणार. मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची माहिती. अखेर संग्राम थोपटे आणि कोल्हेंचा कारखाना वगळला. 11 साखर कारखान्यांना 1590 कोटी 16 लाखांची थकहमी. पहिल्या यादीमध्ये 13 कारखान्यांना 1898 कोटी रुपयांची थकहमी देण्याच्या निर्णयात बदल. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-KYC करा, तसंच बँक खातं आधारला संलग्न करण्याचं अन्न व नागरी पुरवठा विभागाचं आवाहन. लवकरच जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन मिळणार. नागरी नोंदणी प्रणाली सुधारित आणि अद्ययावत करण्याचं काम वेगानं सुरू. तोपर्यंत मुंबईकरांनी सहकार्य करावं, बृहन्मुंबई महानगरपालिकेचं आवाहन. राज्याचं सांस्कृतिक धोरण लवकरच जाहीर करणार. या धोरणाच्या माध्यमामधून पर्यटन, कारागिरी, गडकिल्ल्यांचं संवर्धन, संगीत, नृत्य आणि लोककलांचंही संवर्धन केलं जाईल. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. 8 पदरी नाशिक फाटा खेड कॉरिडॉरला केंद्रीय कॅबिनेटची मान्यता. 7827 कोटींच्या रस्त्याला मंजुरी. नाशिक फाटा ते खेड असा सध्या असलेल्या रस्त्याला 4 ते 6 पदरी केलं जाणार. विरारच्या नवापूर इथल्या 7C रिसॉर्टमधील तोडक कारवाई 15 तासानंतर थांबवली. नवापूरमध्ये अनेक अनधिकृत रिसॉर्ट असून 20 ते 22 रिसॉर्टवरती बुलडोझर फिरवणार. तहसीलदार अविनाश कोष्टी यांची माहिती. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये गाळ साचल्यानं कमी पाणीसाठा. RTI कार्यकर्त्यांचा आरोप. तर गाळ सर्वेक्षणाचं काम प्रगतीपथावरती. महानगरपालिका प्रशासनाचं स्पष्टीकरण. पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर. जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल. शेतकऱ्यांना धमकावल्याचा मनोरमा खेडकर यांच्यावरती आरोप. रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पालघर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये गोंधळ. जलजीवन मिशनचं काम अपूर्ण असतानाच ठेकेदारांना पूर्ण निधी दिल्याचा विरोधी बाकांवरच्या जिल्हा परिषद सदस्यांचा आरोप. गोव्यामध्ये यंदाच्या हंगामामधील जुलै महिन्यामधील पावसानं 124 वर्षांचा रेकॉर्ड मोडला. जुलै महिन्यामध्ये पडला सरासरी 2124 मिलीमीटर पाऊस. मुसळधार पावसामुळे चांदेलमधील रस्ता पाण्याखाली, तर कासरवणीत देखील पूरसदृश्य परिस्थिती. वर्धा जिल्ह्यामध्ये 15 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे 11,000 हेक्टर क्षेत्रामध्ये शेतपिकाचं नुकसान. मशागत खोळंबली. वर्धा जिल्ह्यामध्ये केवळ 14 दिवसात 548 मिलीमीटर पाऊस. जुलै महिन्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान. अनेकांचे जीवही गमावला. सरकारनं तातडीनं मदत करावी. जयंत पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. कोल्हापुरात पुराच्या पाण्यामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली पलटली.
पुरामध्ये बुडालेल्या 6 पैकी 3 सुखरूप बाहेर काढलं, एकाचा मृत्यू, 2 जण बेपत्ता. कोल्हापूरमध्ये पुरामध्ये ट्रॉली उलटून झालेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर. मृत सुहास पाटील यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं दिलं आश्वासन. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातल्या केशोरी चिचोली या मार्गावरती पर्यायी रस्ता वाहून गेला. यावर्षी दुसऱ्यांदा वाहून गेला रस्ता. शेतकऱ्यांसह शाळेचे विद्यार्थी आणि ये-जा करणाऱ्या नागरिकांना फटका. यवतमाळच्या दारव्हामध्ये तळेगाव ते फुटगाव या मार्गादरम्यानचा पूल सुरू होण्यापूर्वीच खचला. पुलाची एक बाजू पूर्णपणे कोसळली. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करावी, ठाकरे गटाची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नाल्याचं पाणी घुसलं. रुग्णांना उपचार घेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला. पुण्यामधल्या सिंहगड रोड भागातील आनंद नगर परिसरातल्या सोसायटीची भिंत कोसळली. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. सोसायटीच्या बाजूने जाणाऱ्या ओढ्यालगतची सीमा भिंत पावसामुळे कोसळली. नवी मुंबईमध्ये रोजगाराच्या मुद्द्यावरती मनसे आक्रमक. स्थानिक आस्थापनांमध्ये 80% रोजगार मराठी मुलांना मिळावा, मनसेची मागणी. नाशिकमधील सिडकोमध्ये 2 गटांमध्ये वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरती हल्ला. पोलीस निरीक्षक सुनील पवार जखमी, तर उपनिरीक्षक सविता उंडे यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की. बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयामधील महिला कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या. सासू सासरे घरी असताना दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन गळफास. आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट. डोंबिवलीमध्ये प्रवासी रांगेमध्ये रिक्षात बसवण्याच्या वादामधून 2 रिक्षा चालकांमध्ये वाद. संतप्त रिक्षा चालकानं दुसऱ्या रिक्षा चालकाची केली हत्या. हत्येनंतर आरोपी पोलीस ठाण्यामध्ये हजर. नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये किरकोळ कारणावरून पिता पुत्रांमध्ये मारहाण. गाडीची तोडफोड करून 25,000 रुपये पळवले. या प्रकरणामध्ये अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल. रत्नागिरीमधल्या लोटे एमआयडीसीमध्ये आणखी एका कंपनीमध्ये गॅस गळती. गॅस गळतीमुळे परिसरात धुराचे लोट. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर. एमपीएससी कडून पीएसआय पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर. साताऱ्याच्या माण तालुक्यातल्या म्हसवळचा अमोल घुटुगडे हा राज्यामध्ये प्रथम. पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी झाल्यानं अमोलवरती कौतुकाचा वर्षाव. यूपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या सारथी संस्थेच्या विद्यार्थ्यांचं अजित पवार यांच्याकडून अभिनंदन. संस्थेच्या 20 पैकी 16 जणांना कॅडर वाटप. उर्वरित 4 विद्यार्थ्यांनाही लवकरच कॅडर मिळण्याची अपेक्षा असल्याचं अजित पवार यांचं ट्विट. देशाच्या 95% गावांमध्ये इंटरनेट. देशामध्ये एकूण 95,44,00,000 इंटरनेट युजर्स. यापैकी 39,83,00,000 युजर्स ग्रामीण भागामध्ये. दूरसंचार मंत्रालयाची माहिती. वायनाडमधील भूस्खलनाग्रस्तांसाठी राहुल गांधींची मोठी घोषणा. भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस 100 पेक्षा जास्त घरं बांधून देणार. केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये आतापर्यंत 344 जणांचा मृत्यू. 300हून अधिक नागरिक अजूनही बेपत्ता. बचाव कार्य सुरूच. राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी नवी दिल्लीमध्ये घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात विविध मुद्द्यांवरती पंतप्रधानांसोबत झाली चर्चा. राज्यपाल राधाकृष्णन यांनी केलं ट्विट. ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर 3ऱ्या पदकाच्या शर्यतीमध्ये. 25 मीटर पिस्टलच्या स्पर्धेमध्ये मनू भाकर फायनलमध्ये. आज दुपारी 1 वाजता फायनल. ऑलिम्पिकमध्ये भारताच्या लक्ष्य सेननं घडवला इतिहास. लक्ष्य सेनची बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीमध्ये धडक. पुरुष बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा लक्ष्य सेन पहिला खेळाडू. हॉकीमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला 3-2 हरवलं. ऑलिम्पिकमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावरती
52 वर्षांनी विजय. तिरंदाजीमध्ये धीरज बोम्मादेवा आणि अंकिता भाकर या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीमध्ये 3 सेट जिंकत जबरदस्त विजय. स्पेनला 5-3 असं हरवलं. भारताची ही जोडी पोहोचली उपांत्य फेरीमध्ये. उद्योगपती आणि JSW या समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल ऑलिम्पिक पदक विजेत्यांना देणार नवीन लक्झरी कार भेट. पदक विजेत्यांना MG विंडसर कार देणार भेट. जिंदाल यांची एक्सवरती माहिती. भारत विरुद्ध श्रीलंकेचा पहिला वनडे सामना टाय. श्रीलंकेच्या 230 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 230 धावांवरती आटोपला. अभिनेत्री सना मकबूलनं पटकावलं बिग बॉस OTT 3चं विजेतेपद, तर रॅपर नॅझी ठरला उपविजेता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.